संक्रांतीनंतर तिळातिळाने हवेतील उष्णता वाढते आणि आपल्याला थंड पेय प्यावेसे वाटतात. निसर्गाने बघा ना आपल्यासाठी किती छान नियोजन करून ठेवलं आहे. संक्रांत झाल्यानंतर महाशिवरात्र येते, त्या दरम्यान अशी छान मस्त बेलाची फळं येतात आणि हे बेलफळ आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे. हवेतील उष्णता जसजशी वाढत जाते तसतशी पचनसंस्था मंदावत जाते. पण हे सरबत प्यायल्याने शरीराला गारवा तर मिळतोच, पण आपली पचनसंस्था सुद्धा छान अशी कार्यरत होते. महाशिवरात्रीच्या दरम्यान बरीचशी उष्णता असते. अशा वेळी हे उपवासाला सुद्धा सरबत चालतं आणि महिनाभर टिकणारं हे सरबत कसं तयार करायचं याची साधी सोपी आणि अचूक पद्धत आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम इथे मी एक मोठं बेलफळ घेतलेलं आहे. आपण भगवान शंकराला जे बेलाची पानं वाहतो तेच झाड असतं ना, त्या झाडाला ही अशी मोठी फळं येतात. हे बेलफळ आता छान पिकलेलं आहे म्हणून हे अगदी सोनेरीचं रंगाचं दिसत आहे. हे हलकंसं असं टणक असतं. फार अगदी काय खूप जास्त सुद्धा नारळासारखं टणक नसतं, पण अगदी थोडंसं असं टणक असतं. तर असं मी बत्त्याने हे फोडून घेतलेलं आहे आणि बघा याचा सहज असे 2 भाग आपल्याला करता येतात. यामध्ये मस्त असा केशरी रंगाचा गाभा आहे, म्हणजे हे बेलफळ छान असं पिकलेलं आहे. आता यातलं सगळं आपल्याला ना हा गर बाहेर काढून घ्यायचा आहे. असं छान पिकलेलं असेल ना तर छान मस्त असं गोड याचं सरबत तयार होतं. आता आपण याचं गर कसा काढायचा ते पाहू. चमचा घ्यायचा आहे आणि त्याच्याने हे सगळं असं गर खरवडून आपल्याला काढून घ्यायचं आहे. यामध्ये बरंच असं फायबर असतं. या फायबरमुळेच आपल्या आतड्यांचं आरोग्य सुधारतं. तसेच शरीराला थंडावा देणारं हे बेलफळाचं सरबत, साधारणतः उन्हाळ्यामध्ये ही बेलफळं बरीचशी झाडाला लागतात. अशा वेळेस तुम्ही नक्की तयार करून पहा. यामध्ये असे तण तर असतातच, बरोबरीने हा असा बियांचा भाग सुद्धा असतो. आणि जर आपण हा गर असाच लगेच मिक्सरला जर फिरवला तर बिया सुद्धा मिक्सरला बारीक होतात आणि सरबत सगळं कडू होईल किंवा अजिबात चांगलं लागणार नाही. त्यामुळे सगळा गर असा चमच्यानेच आपल्याला काढून घ्यायचा आहे. हे बेलफळाचं सरबत जे डायबिटिक आहेत ना त्यांच्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे, किंवा ज्यांना त्वचा विकार आहे, ज्यांना उष्णतेचा त्रास होतो त्यांच्यासाठी तर अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे हे बेलफळ जर तुम्हाला कुठे मिळालं तर आवर्जून याचं सरबत नक्की तयार करा. आता या गरामध्ये मी साधारण 2 ग्लास इतकं पाणी घालून घेतलेलं आहे. थोडा वेळ जर कच्चं असेल तर असं भिजत ठेवायचं आहे, किंवा आता हे माझं छान असं पिकलेलं बेलफळ होतं त्यामुळे मी लगेच हे असं मॅशर घेतलेलं आहे आणि त्याच्याने थोडं थोडं हे असं मॅश करणार आहे, की जेणेकरून या जे तण आहेत ते बिया आणि गर सगळा असा विलग होईल. बघा अगदी छान असं एकजीव आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण हे ना हे गाळून घेणार आहोत. त्याकरता एखादं भांडं घ्यायचं, त्याच्यावर आपली ही जी पुरणाची गाळण असते ती ठेवून घ्यायची. अगदी बारीक गाळण्याने सुद्धा गाळायचं नाही, थोडीशी अशी जे जाडसर गाळण असते ना त्याच्यानेच गाळून घ्यायचं आहे. कारण आपल्याला फक्त यातला बीचा भाग आणि जो मोठ्या मोठ्या शिरांचा किंवा हे जे तण आहेत त्याचाच भाग बारीक असा बाजूला करून घ्यायचा आहे. बघा हे जे असं तणाचा जो भाग आहे ना यामध्ये सुद्धा आणखीन गर शिल्लक आहे, त्यामुळे हे असं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि बाकीचं सुद्धा सगळं मी असं या पद्धतीने गाळून घेतलं आहे. आपला आंब्याचा रस दिसावा ना तसं इतकं छान हे दिसत आहे. आता हा जो तणाचा भाग होता ना आणि बियांचा भाग होता त्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय, कारण त्यामध्ये सुद्धा बरंच अर्क असणार आहे. तर लगेच फेकू न देता थोडंसं अगदी मी एक अर्धी वाटी इतकं पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा ते सगळं चोळून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, की जेणेकरून यामध्ये जरी काही सरबताचा अंश असेल तर तो सगळा आपल्याला मिळेल. कारण हे बेलफळ आहे ना शक्यतोवर कुठे मिळत नाही, आणि जर मिळालं तर मी तुम्हाला सांगेन अगदी आवर्जून तुम्ही या पद्धतीने सरबत तयार करून पहा. आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे आणि मुळात म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही हे सरबताचा आस्वाद घेऊ शकता. आता यामध्ये थोडंसं काळं मीठ घालायचं, याच्याने छान चटपटीतपणा येतो किंवा सरबत अतिशय छान लागतं. अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची, कारण हवेमध्ये उष्णता वाढलेली आहे आणि शरीराला थंडावा देण्याचं काम जिरे हे करतं.
तसेच पचनसंस्था सुद्धा सुधारते म्हणून जिरे घालायचे. त्याचबरोबर मी इथे 2 टेबलस्पून इतकी खडी साखरेची पिठी साखर करून घेतलेली आहे, ती घालायची. आपली साधी साखर घालण्यापेक्षा, नेहमीच्या साखरेपेक्षा खडी साखर ही आरोग्याच्या दृष्टीने शरीराला थंडावा देते म्हणून खडी साखरेची पिठी साखर तयार करून घेतली आणि ती घातलेली आहे. इथे हे बेलफळ छान असं गोड होतं म्हणून मी 2 टेबलस्पूनच घातलेली आहे, पण तुमचं बेलफळ किती गोड असेल त्या अंदाजाने तुम्ही साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता. आणि असं काचेच्या बॉटलमध्ये भरून हे बेलफळाचं सरबत महिनाभरासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता. त्यानंतर आता सरबत सर्व करताना काय करायचं, थोडेसे बर्फाचे क्यूब्स घालायचे. त्याचबरोबर जर तुमच्याकडे पुदिन्याची पानं असतील तर ती अशी थोडीशी चुरून घालायची आहेत, म्हणजे त्याचा स्वाद या सरबतामध्ये खूप छान येतो. आणि हे असं सरबत तुम्ही सर्व करू शकता. मस्त असं थंडगार सरबत आणि थोडासा हलकासा असा हा पुदिन्याचा स्वाद अतिशय छान लागतं. यामध्ये आपण भाजलेल्या जिऱ्याची पूड, काळं मीठ घातल्यामुळे अतिशय चटपटीत हे सरबत तयार होतं. तुम्हाला याची पद्धत कशी वाटली, मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. मी सांगितलेली माहिती आणि व्हिडिओ थोडा जरी उपयोगी वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह. धन्यवाद.